काल रात्रीपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय आणि तो व्हिडिओ आहे अर्थातच महाराष्ट्र राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा। या व्हिडिओमध्ये मंत्री महोदय एका शासकीय निवासस्थानी एका रूम मध्ये एका तृतीय पंथासोबत झोपलेले आहेत। यासोबतच त्या रूम मध्ये बिअरच्या बाटल्या दिसत आहेत, मटन आणि चिकन दिसतंय आणि मंत्री महोदय त्या तृतीय पंथासोबत झोपलेले आहेत। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय आणि त्यांच्यावर टीका देखील मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा व्हिडिओ कोणी शूट केला, कोणी सोशल मीडियावर व्हायरल केला असा प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे। दरम्यान आता या संदर्भातला खुलासा देखील करण्यात आलेला आहे। ज्यांनी व्हायरल केलेला आहे, ज्यांनी शूट केलेला आहे त्याचं नाव देखील समोर आलेलं आहे। दरम्यान नरहरी झिरवळ यांना या अगोदरच हा व्हिडिओ व्हायरल होईल याची कल्पना होती आणि त्यासाठीच त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतल्याचं बोललं जात आहे। दरम्यान आता नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची कदम मागणी मोठ्या प्रमाणामध्ये होतेच आहे। मात्र जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्या तृतीय पंथाचा, तर हा व्हिडिओ कोणी व्हायरल केलाय तर तृतीय पंथाचे जो भाऊ आहे त्यानंच या संदर्भातला जो आहे तो खुलासा केलेला आहे आणि जो तृतीय पंथी आहेत त्याचं नाव आहे पवन यादव आणि त्याचा भाऊ जो आहे तो रवी यादव यानं आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खुलासा केलेला आहे। रवी यादव याने म्हटलेलं आहे की व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये मंत्री नरहरी झिरवळ दिसत आहे आणि माझा भाऊ पवन यादव हा त्या व्हिडिओमध्ये आहे। हा व्हिडिओ माझा भाऊ पवन यादव यानेच रेकॉर्ड करायला सांगितलेलं होतं आणि त्यानंच हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे याचा आता खुलासा करण्यात आलेला आहे। आणि हा जो खुलासा आहे हा स्वतः जो तृतीयपंथी आहे पवन यादव त्यांचाच भाऊ रवी यादव याने हा मोठा खुलासा केलेला आहे। त्याचमुळे आता सर्वांच्याच भुवया या ठिकाणी उंचवल्या गेल्या आहेत। तृतीयपंथी पवन यादव यांच्यासोबत नरहरी झिरवळ याने आतापर्यंत अनेकदा अनैतिक संबंध ठेवल्याचा दावाही रवी यादव याने केलेला आहे। पवन याला सरकारच्या तृतीयपंथी बोर्डामध्ये मोठं पद हवं होतं आणि त्याचमुळं नरहरी झिरवळांचा संबंध आल्याचं रवी यादव याने स्पष्टीकरण दिलेलं आहे। दरम्यान आता नरहरी झिरवळ यांच्यावर हा गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दरम्यान हा व्हिडिओ कोणी शूट केला, कोणी व्हायरल केला याचा खुलासा स्वतः जो तृतीयपंथी ज्या व्हिडिओमध्ये दिसतोय त्याच्या भावानंच केलेला आहे। दरम्यान आता नरहरी झिरवळ राजीनामा देतात का हे पाहणं देखील अतिशय महत्वाचं आहे। मात्र खरं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्यापासून राष्ट्रवादीच्या अनेक नेते अडचणीत सापडल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतात। आताच आपण जर पाहिलं तर नाशिकचे खरात आहेत त्यांचे देखील अनेक व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल झालेले होते आणि याच मध्ये आपण जर पाहिलं तर रुपाली चाकणकर या देखील अडचणीत आलेल्या होत्या आणि त्यांनी देखील आपल्या जो अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे त्यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणामध्ये टीका होताना आपल्याला पाहायला मिळते। हे प्रकरण ताजं असतानाच आता नवीन प्रकरणानं तोंड वर काढलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये आता मंत्री नरहरी झिरवळ हे चांगलेच अडचणीत आलेले आहेत। त्याचमुळं आता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नरहरी झिरवळ यांचा राजीनामा घेतात का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे आणि या प्रकरणावर नरहरी झिरवळ काय बोलतात याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आम्ही देखील सकाळपासून त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करतोय मात्र त्यांचा फोन जो आहे तो बंद आहे आणि ते देखील कुठे आहेत त्यांचं लोकेशन देखील त्या ठिकाणी जे आहे ते सापडत नाहीये। आता तृतीय पंथाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नरहरी झिरवळ हे अडचणीत सापडलेले आहे आणि हा व्हिडिओ कोणी व्हायरल केला, कोणी शूट केला याचा देखील आता खुलासा झालेला आहे। या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।